आणि मला असं वाटतं ते बऱ्यापैकी इव्हॉल्ड असणार, कारण इतक्या वर्षांपूर्वी मुलीला ऍक्टिंग करू देणं, इतकं सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फॉर्म्स करू देणं, एकटीला चल तू घे राहायला जागा आणि तू एकटी राहा, हो हे सगळं सोपं नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा. नाहीये, कारण नाही का? त्यांच्यासाठी कठीणच आहे. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा असं ठरवलं की मी घर सोडून म्हणजे मी भाड्यावर राहायला जाणार आहे, आणि ती बिल्डिंग पण SBIचीच होती, तर मी सगळं तयारी केली घेऊन. माझी एक दुसरी फेलो ॲक्ट्रेस होती, आम्ही दोघींनी ते घर घ्यायचं ठरवलं, सगळं झालं, शिफ्टिंग होणार, अर्धे कपडे वपडे नेऊन ठेवले. मग रात्री मी काहीतरी करत होते आणि मला एका डायरीमध्ये एक पत्र सापडलं, जे माझ्या आईने माझ्यासाठी लिहिलं असणार, पण ते माझ्यापर्यंत पोचलं नव्हतं. त्याच्यात तिने लिहिलं होतं की तुला काय गरज आहे जायची. मग त्या बिल्डिंगमध्ये सगळे माझ्या ऑफिसची लोक आहेत, मग ते विचारणार की मुलगी घरापासून लांब का आहे. तर मी ते वाचल्यावर आय चिकन्ड आउट. आय जस्ट सेड मला नाही, आय एम नॉट मुव्हिंग इन. सो इट वॉज अ व्हेरी सॅड थिंग फॉर दॅट गर्ल, जी ऑलरेडी माझ्या बेसिस म्हणजे माझ्या भरोशावरती तिकडे राहायला गेली होती. तिला मी डिच केलं. पण म्हणजे तेच आहे, माझे आईबाबा कधी बोलत नाहीत, ते कधी एक्सप्रेस नाही करत, पण ते असं कुठेतरी आपल्यालाही कळतं ना की ठीक आहे, मग हे मला नाही करायचं इतकं. मला तुम्हाला आय डोंट वॉन्ट टू ब्रिंग शेम टू यू. मला तुम्हाला सोसायटी क्वेश्चन करेल असं काही करायचं नाही आहे, बट आय विल स्टील फाइंड माय वे आउट. मी दबून नाही राहू शकत, मी त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढून निघणार बाहेर. सो ते मी हळूहळू केलं. मग मी गोरेगावलाच, म्हणजे बोरिवलीत नाही राहिले, गोरेगावात राहिले. मग काही वेळा ते सांगायचं नाही ती दौऱ्यावरच गेली आहे, कारण त्यांना पण ते सोशल प्रेशर असतं ना, की तेव्हा मला खूप वेळ म्हणायचे की मग काय तू फिरत असतेस का. म्हटलं हो मी फिरत असते, मी दौऱ्यावर असते असं सांगितलं. कुठे किती दिवस दिसला, म्हटलं नाही दौरा होता, मी नाही राहत मुंबईत. आत्ता हळूहळू लोकांना कळायला लागलंय की ती राहते गोरेगावात, आणि इट इज ओके. म्हणजे आय थिंक 25 आपणच आहोत, इंडियन लोक आहेत ना जे आपल्या पोरांना धरून ठेवतात. तुम्ही बाहेर कुठल्याही देशात जा, 18 नंतर म्हणतात निघ बाहेर आणि कर तुझं काय करतोस ते. आपणच आपले भरवत राहा, डाळ भात वरण भात खा रे, आल्मंड्स खा, वॉलनट खा, हे खा करून त्यांना ठेवतो आपल्या पोरांना, जाऊच देत नाही. सो आय थिंक इंडियन पीपल शुड लर्न की लेट गो अँड लेट देम फ्लाय. लेट देम लर्न टू फॉल, स्टँड अप. नाही तर नाही होणार ते. नाहीतर मग ते पुरुष बायकोमध्ये पण आईच शोधतात, माझा रुमाल कुठे, माझं टी-शर्ट कुठे, असंच होतं ना मग ते इव्हेंच्युअली. लग्न न करता सुद्धा तुला भरपूर अनुभव आहे. माझ्या मैत्रिणी बोलतात ना तू कितनी लकी आहे म्हणून. नवीन पिढीला नकोच आहे हे सगळं. खरंच नकोय. मग आता पुढे काय, आता काय पुढे आणखी नवीन काय करणार, कारण तू सारखं काहीतरी नवीन नवीन शोधत असतेस, नाविन्यपूर्ण काहीतरी हे करा ते करा असं जर चालू असतं. आता नवीन काय? आता नवीन असं आहे की काहीतरी जुनं पुढे नव्याने सुरू करायचं आहे. आणि एक मंजिरी पुराणिक नावाच्या डॉक्टर आहेत, त्या माझ्या फ्रेंड आहेत, तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण एक क्लब चालू करूया, विच इज अ पॉडकास्टर्स अँड अ कमेडियन क्लब. सो ऑलरेडी तू ती घोषणा करून मोकळी. किक्ड अबाउट इट. म्हणजे हे जे नवीन छोटंसं जे असं सीड आहे आपल्याकडे, हे ह्याच्याबद्दल मी खूप किक्ड आहे. आणि जे मला असं असतं की काम हे तो उठालो, जे काही काम असेल ते, मला झाडं लावायच्यात मी जाईन, काय 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 बाथरूम धुवायचंय चला जाऊया, असं मला काम हवं असतं. घरी बसून नाही, मला शांतपणे कॉमेडी लिही म्हटलं की ते नाही होत माझं. तू आता नवीन काय करणार आहेस? नवीन काही आहेत का प्रोजेक्ट? नाही, अजून काही नाही. आय हॅव ऑडिशन फॉर सम. आणि हा कबीर सिंग मधली जी जाडीबाई धावते ती मी नाही. एक मिनिट, म्हणजे काय? अरे कबीर सिंग मध्ये एक जाडबाई, म्हणजे ऑफकोर्स मी त्याची ऑडिशन दिली होती, पण ते होतं की ती जाडबाई आणि ती झाडू घेऊन धावते, एवढंच काम होतं. म्हटलं हे काम मी करत. पण लोकांना का वाटतं तू आहेस ती? कारण ती जाड आहे आणि ती कामवाल्या बाईचं काम केलं तिने. असे स्टिरियोटाइप्स आहेत आपल्याकडे लाईफ. तू कुठे आता कामवाल्या बाईचं काम करते? आत्ता ना, पण मी किती वर्ष तेच काम केलंय. म्हणजे अर्बन कंपनीची कामवाली बाई, धर्मा फिल्म्सची कामवाली बाई, मी कुठली कुठली कामवाली बाई केली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.